फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे, नाव मला माहित नाही, पर्सनल काहीतरी दुश्मनी आहे, पण मला माहित नाही. हा भांडण झाले असते, मला माहित नाही, नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही. जेवढं मला माहिती मी तेवढं सांगते. काहीतरी पर्सनल झालं असेल. जवळपास एक महिनाभरापासून तो मला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं. हे बघा, जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा, सगळ्यांच्या घरी जा, तुम्ही स्वतः जा. सगळे श्रीमंत आहे, सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे. जो मेला हाही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. श्रीमंत माणूस चोरी का करणार? जो सोनं घालून फिरतो, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, गाड्या आहे, आयसर्स आहे, हॉटेल आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, तो चोरी का करणार? जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत. तर ते सोबत काम करायचे. एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं. म्हणून हे सोबत येतं, यांना टाका सोबत. कुणावर गुन्हे दाखल आहे? नाही. कधीपासून सांगा मला, कधीपासून? तो जवळपास 2000 कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्खं पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा, अख्खं पडेगाव सांगेल तो व्यवसाय करतो. त्याच्याकडे गाड्या आहेत, हॉटेल आहे, तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे. त्याला चोरी बिरी करायची गरज नाही.